नमस्कार. मी बोलतोय धनंजय लवांडे. तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. तर मला असं वाटलं की ॲक्सिडेंट ह्या विषयावर आपण व्हिडिओ बनवायला पाहिजेत. ॲक्सिडेंट ह्या विषयावर व्हिडिओ यासाठी बनवायला पाहिजेत की ॲक्सिडेंट आता आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो, बघतो. तर एक ॲक्सिडेंट तुमचं आयुष्य बरबाद करू शकतो. तर मला जे काही वाईट अनुभव आले त्यातनं मला असं वाटतं की सगळ्यांना ॲक्सिडेंट पासून लांब राहण्यासाठी काय सुचवावं? त्यामुळं मी ॲक्सिडेंटवर एक मालिका बनवणार आहे. त्यातला हा पहिला व्हिडिओ मी बनवतोय. तर मी आत्ताच म्हटलं, की ॲक्सिडेंट हे तुमचं पूर्ण आयुष्य बरबाद करू शकतं. म्हणजे एक जर ॲक्सिडेंट झालं तर डेथ होऊ शकते. एक जर ॲक्सिडेंट झाला तर हात मोडू शकतो. एक जर ॲक्सिडेंट झाला तर पाय मोडू शकतो. एक जर ॲक्सिडेंट झाला तर काय पण होऊ शकतं. म्हणजे तुम्ही विकलांग होऊ शकता. त्यासाठी आपल्या आयुष्यात ॲक्सिडेंट टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता प्रत्येकाच्या घरी 4 गाड्या आहेत, कोणाच्या घरी 2 आहेत, कोणाच्या घरी 5 आहेत, कोणाच्या घरी 10 आहेत, कोणाच्या घरी 2 आहेत, कोणाच्या घरी 1 आहे. तर गाडी हा विषय असा असतो, की ही गाडी जर कुठल्या ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व झाली, तर त्या गाडीची केस ही त्या ज्याच्या नावावर गाडी आहे, त्या माणसाच्या नावावर होते. समजा आता तुमची जर गाडी मी थोडा वेळ घेऊन गेलो आणि कुठेतरी धडकवली, एखादा माणूस समजा त्याच्यामध्ये त्याची डेथ झाली, तर माझ्यावर केस नव्हता, ती केस तुमच्या नावावर होती. म्हणून माझं असं म्हणणं आहे, की तुमची जी गाडी आहे, हे तुमचं रिव्हॉल्वर आहे. हे रिव्हॉल्वर कुणाला देऊ नका. एखाद्याला राग आला तरी चालेल. त्याला टॅक्सीचे पैसे द्या, त्याला रिक्षाचे पैसे द्या, पण तुमचं व्हेइकल हे कुणाच्या ताब्यात गेलं नाही पाहिजे. आणि आता कमर्शियल गाड्या असतात. कमर्शियल गाड्या वापरताना अशी काळजी घ्या, की तुमच्या कमर्शियल गाडीचा संपूर्ण इन्शुरन्स त्या पिरियडमधला किंवा ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या वर्षी तो चालू पाहिजे. म्हणजे असं नाही की इन्शुरन्स काढलं त्यानंतर 1 महिना झाल्यानंतर ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला त्या इन्शुरन्सचं काहीच बेनिफिट मिळत नाही. तर इन्शुरन्सचा बेनिफिट असा असतो. तर मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो की इन्शुरन्स पाहिजे आणि दुसरा मुद्दा सांगतो की तुमचं लायसन पाहिजे. जो माणूस त्या गाडी चालवतो, त्या गाडी चालवणाऱ्याला लायसन पाहिजे. तर ह्याच्यामुळं लायसनमुळं आणि गाडीमुळं काय फायदा होतो? तर आपल्याला वाटतं की चालू द्या. आता तुम्हाला बरीच लोकं म्हटली की खेड्यात कोण बघतं का लायसन वगैरे काय? खेड्यात लायसन वगैरे कोण बघत नाही. कोणी पण गाड्या चालवते, कुणाच्याही गाड्या चालवते. पण हे जोपर्यंत चालतं कुठपर्यंत, की जोपर्यंत ॲक्सिडेंट होत नाही. ज्या दिवशी ॲक्सिडेंट होईल त्या दिवशी पोलीस पहिला विचारेल, "गाडी कोण चालवत होतं?" अमुक-अमुक. "लायसन आहे का?" "नाही आहे." मग नाही आहे तर मग ते तुम्हाला इन्शुरन्सचं काहीच बेनिफिट मिळू शकत नाही. तर म्हणून गाडी चालवताना इन्शुरन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तर दुसरी गोष्ट लायसनमुळं काय होतं, की तुम्हाला जे पनिशमेंट होते किंवा काय होतं ते थोडंसं त्याचं ते डायल्यूट होते ती. तुम्ही नियमात बसतात. तुमच्याकडे लायसन आहे म्हणजे तुम्ही काही गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत आणि इन्शुरन्स यासाठी पाहिजे, की तिसऱ्या पार्टीचं जे काही नुकसान होतं, तर ते नुकसान